मी थोडा वेळ तिच्या जवळ गेलो तेव्हा ती माझ्यापासून सरकून इतक्या लांब बसली की मी म्हणालो, शीतल तू मला इतकी का घाबरतेस? माझ्या त्या बोलण्यावर ती काहीच म्हणाली नाही आणि बोलू लागली, प्लीज माझ्यापासून लांब राहा, माझ्याजवळ येऊ नको. शेवटी कारण काय आहे की मी तुझ्याजवळ काय येऊ नये? तुझं मन नाही करत का की तू देखील माझ्यासोबत राहावं, तुला माझी साथ मिळावी? प्रत्येक बायको स्वतःच्या नवऱ्याच्या सोबतीसाठी अगदी आसुसलेली असते, आतुर असते. प्रत्येक मुलीची अशी इच्छा असते की ती तिच्या नवऱ्याच्या मिठीत झोपावं. तुला असे अजिबात इच्छा होत नाही का? माझे ते बोलणे ऐकून ती लाजेने पाणी पाणी झाली होती. तिचे गाल लाल होऊ लागले होते आणि लगेचच तिने तिची नजर खाली घातली. संधी साधून मी तिचा हात पकडला. मी म्हणालो, शीतल माझ्यावर विश्वास ठेव, मी अजिबातच अडाणी किंवा मवाली असा मुलगा नाही. मी तुला अजिबातच त्रास किंवा हानी पोहोचवणार नाही. असं बोलून हळूहळू मी तिच्याजवळ जाऊ लागलो. ती देखील माझी ती जवळीक पाहून विरघळू लागली. परंतु याआधी माझं ते प्रेम पुढे जाईल इतक्यात दारावर कोणीतरी आलं. मला माहीत होतं की माझा अतिशय सुंदर क्षणांमध्ये मिठाचा खडा घालणारा दुसरा कोणी नाही तर माझी आईच असेल. मी जसा दरवाजा उघडला तेव्हा समोर आईच उभी होती. माझ्याकडे रागाने पाहत बोलू लागली, तुझ्या खोलीचे लाईट अजूनपर्यंत का चालू आहे आणि तू अजूनपर्यंत का झोपला नाहीस? आणि तुझ्या खोलीतून बोलण्याचा आवाज देखील येतो. त्यामुळेच मी तुझ्या खोलीचा दरवाजा वाजवला. मग त्यानंतर शीतलला बोलू लागली, शीतल तू अजूनपर्यंत जागे आहेस आणि तुम्ही एकमेकांसोबत काय बोलत होतात? मी म्हणालो, आई मी तुझे सल्ले अजिबात विसरलो नाही, परंतु तू अशा प्रकारे रात्रीच्या या वेळेला माझ्या खोलीमध्ये यायला नको हवे होतेस. परंतु माझ्या आईने रागाने मला अगदी झिडकारून बोलू लागली, तू तर गप्प बस. आणि मग त्यानंतर ती शीतल जवळ गेली आणि बोलू लागली, तू तुझी उशी घे आणि सोफ्यावर जाऊन झोप. माझ्या सल्ल्याला दोघांनीही लक्षात ठेवावं. दोघांनी एकमेकांच्या जवळ अजिबात जाऊ नका. जर मी असं तसं काही ऐकलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. असं बोलून ती खोलीतून निघून गेली होती आणि शीतल तिची उशी उचलून स्वतः झोपली. मी देखील शांतपणे तिथेच बसलो. शेवटी माझ्या आईला काय प्रॉब्लेम होता मला काही समजत नव्हतं. आता तर माझ्या आईने शीतल सोबत बाहेर येण्या जाण्यावर देखील बंदी घातली होती. मला बोलू लागली, शीतल इतकी लहान आहे आणि तू एक तरुण पुरुष आहेस, ती तुझ्यासोबत अजिबातच योग्य वाटत नाही. लोक काय बोलतील की पहा लहान मुलीसोबत स्वतःच्या इतक्या धृष्टपुष्ट तरुण मुलाचे लग्न लावून दिले आहे. माझी अशी अजिबात इच्छा नाही की लोकांनी मला दोन शब्द बोलावे. त्यामुळेच तू शीतलला घेऊन कुठे बाहेर जाऊ नकोस. आणि आईचं पण ऐकून शीतल देखील आईच्या होला हो करायची. ती देखील माझ्यासोबत कुठे जात नव्हती. आता तर माझे मित्र देखील माझी खिल्ली उडू लागले होते की तू तुझ्या बायकोच्या इशाऱ्यावर नाचू लागला आहेस. तुझ्यात इतके देखील हिंमत नाही की तिला तुझ्यासोबत कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जावं. मी एके दिवशी रागात येऊन त्याला म्हणालो, आज काही हो दे पण मी तुला माझ्या मित्राच्या घरी घेऊन जाईलच. माझा मित्र खूप दिवसांपासून आपल्याला त्याच्या घरी बोलावत आहे. आज कोणताच बहाणा मी ऐकणार नाही. मी तिला हे सर्व सांगून स्वतः आंघोळीसाठी गेलो. परंतु जेव्हा परत आलो तेव्हा ती त्या खोलीतून गायब झाली होती. मी अगदी रागातच बाहेर निघालो तेव्हा ती दुसऱ्या खोलीमध्ये माझ्या आईजवळ टेन्शनमध्ये बसली होती आणि माझी आई रागामध्ये माहीत नाही काय काय बोलत होती. मी समोर गेलो तेव्हा माझ्या आईने मला बोलावलं आणि रागाने पाहत बोलू लागली, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की शीतलवर अशा प्रकारे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नकोस. ती अजून लहान आहे, निरागस आहे आणि मग अशा अनोळखी लोकांच्या घरी जाऊन ती घाबरून जाईल. मला तर आता शीतलवर राग येऊ लागला होता. तिला काय गरज होती आईला प्रत्येक गोष्ट सांगायची? मी म्हणालो, शीतल तुला देखील चैन पडत नाही. तुला काय गरज होती आईला हे सर्व सांगायची? शांतपणे माझ्यासोबत आली असती तर आईला काहीच समजलं नसतं. माझं बोलणं ऐकून आईने मला रागाने पाहिलं होतं तर शीतल मात्र खूप घाबरलेली होती. परंतु या वेळेला मी आईच्या रागाची पर्वा न करता आईला म्हणालो, ही माझी बायको आहे आणि मी हिला एकटीला सोडणार नाही. हिला काहीच त्रास होणार नाही. माझ्यासोबत जाऊन तिला एखाद्या त्रासाला तोंड द्यावं लागेल. तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि मी त्याला नकार देऊ शकत नाही. आईला माझा राग समजला होता त्यामुळे ती थोडी वरमली आणि प्रेमाने बोलू लागली, बेटा तू समजदार आहेस, समजण्याचा प्रयत्न कर. माझी मजबुरी होती त्यामुळेच तिचं लग्न तुझ्यासोबत लावून दिलं. परंतु माझी इच्छा आहे की तू काही वेळाच सर्व विसरून जावं, की तुझी कोणी बायको देखील आहे. तू थोडी वाट पाहू शकत नाहीस का? ही इतकी देखील मोठी गोष्ट नाही.
मी माझ्या आईच्या या बोलण्यावर आश्चर्यचकित होऊन पाहू लागलो. माझी आई स्वतःच्या मुलाचं स्वतःच लग्न लावून देऊन बोलत होती की स्वतःला अविवाहित समज. मी तेव्हाच खूपच उदास झालो. मी घरातल्या पहिला मोठा मुलगा होतो. नेहमीच माझ्या आईने माझ्या इतर भावांपेक्षा मला मागे ठेवलं होतं आणि माझ्या सगळ्या वस्तू नेहमी माझ्या लहान बहीण भावांना द्यायची. मी या सर्वांना इतकं काही मनावर घेतलं नव्हतं. मी माझ्या आईची खूप इज्जत करत होतो. माझ्या बहीण भावांमध्ये मी सर्वात जास्त माझ्या आईचंच बोलणं ऐकायचो, तिला इज्जत द्यायचो. परंतु माझी आई मला इज्जत आणि प्रेम देण्याऐवजी इतर मुलांना लाड करायची, त्यांना जास्त प्राधान्य द्यायची. लग्नाच्या आधीपर्यंत तरी मला या गोष्टी इतक्या काही जाणवल्या नाहीत. मी नेहमीच हा विचार करायचो, कदाचित माझ्या आईचा स्वभावच असा आहे, त्यामुळेच मला तसा विचार करायला नाही पाहिजे. परंतु लग्नानंतर माझ्या आईचं वागणं माझ्यासोबत बदलू लागलं. मी त्यावेळेला देखील शांतपणे उदासपणे माझ्या आईला पाहू लागलो की मी अजिबातच अधीरपणा दाखवला नाही किंवा माझ्या बायकोला समजावण्याचा प्रयत्न केला नाही की ती माझ्यासोबत जितका वेळ राहील तितक्या लवकर तिची भीती देखील संपून जाईल, जेणेकरून आमच्या वैवाहिक नात्याची सुरुवात खूप लवकर होईल. मी आईला म्हणालो, मी मान्य देखील करेल की माझी बायको नाही, परंतु माझे मित्र ही गोष्ट विसरणार नाही की माझे लग्न झाले आहे. त्यांनी मला आणि शीतलला त्यांच्या घरी जेवणासाठी निमंत्रण दिलं आहे आणि मी सारखा नकार देऊन वैतागलो आहे. आदित्य माझा खूप चांगला मित्र आहे. आता तर तो माझ्यावर नाराज होऊ लागला आहे. त्याला वाटतं की मी जाणून बुजून शीतलला त्याच्या घरी घेऊन जाऊ इच्छित नाही. जर मी हिला त्याच्या घरी घेऊन गेलो तर काय प्रॉब्लेम आहे? मी तिचा नवरा आहे, तिला काहीच त्रास होऊ देणार नाही. मी हैराण होतो की माझी आई इतक्या छोट्याशा गोष्टीवरून राईचा पहाड का करत होती. पहिले तर मला देखील असंच वाटलं होतं की अल्पवयीन असल्यामुळे माझी आई बोलायची, परंतु आता माझ्या आईचं असं बोलणं माझ्या मनाला लागत होतं. मी रागातच माझ्या खोलीत गेलो. मला खूप वाईट वाटत होतं. मी माझ्या वडिलांना खूप लहान असतानाच गमावलं होतं, परंतु माझ्या कुटुंबातील जमीन जुमला संपत्ती यामुळे आम्हाला कधीच आर्थिक चणचण जाणवली नाही. माझ्या वडिलांचा मी सर्वात लाडका मुलगा होतो, परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर एकटा राहू लागलो. जेव्हा वडिलांचा मृत्यू झाला त्यावेळी मी फक्त 7 वर्षाचा होतो. मला नेहमीच जाणवत होते की माझी आई माझ्या इतर बहीण भावांना जास्त प्रेम देते आणि जर मी तक्रार करायचो तेव्हा बोलायची की तू मोठा आहेस, तुझे बहीण भाऊ लहान आहेत आणि त्यांना आईची उणीव जास्त जाणवते. मी रडत रडत स्वतः शांत व्हायचो आणि माझी आई माझ्या लहान बहीण भावांमध्येच मग्न असायची. परंतु जसा जसा मी मोठा होत गेलो मला अगदी स्पष्ट जाणवू लागले की जणू काय माझी आई जाणून बुजून मला दुर्लक्षित करत आहे आणि लहान बहीण भावांकडे खूपच लक्ष देत आहे. लहानपणी माझा रंग देखील ठीकठाक होता, पण माझी आई अगदी गोरीपान होती. जसं मी मोठा होत गेलो माझा रंग देखील उजळलेला. मी खूपच हँडसम आणि सुंदर होतो. मी अगदीच माझ्या वडिलांवर गेलो होतो, परंतु माझे बाकीचे बहीण भाऊ माझ्या आईप्रमाणे अगदी गोरेपान होते. खरं तर जेव्हा कोणी मला पाहायचं तेव्हा मला देखील सुंदर बोलायचे, परंतु माझ्या बहीण भावांना समोर माझा रंग थोडा फिका पडायचा आणि याचमुळे मी एकलकोंडा होत गेलो आणि वेगळा राहू लागलो. माझं कोणत्याच बहीण भावांना पटत नव्हतं. मला वाटू लागलं माझ्या आईला देखील मी आवडत नाही. मी गावातच राहून माझं शिक्षण घेतलं, तर माझ्या भावाला मात्र लहान असताना शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं होतं. हा देखील फरक मला जाणवला होता. परंतु माझ्या आईने मला प्रेमाने समजावलं की तू मोठा आहेस, घरात तुझी गरज आहे, तुझ्या बहिणी लहान आहेत, घरामध्ये पुरुषाचं असणं गरजेचं आहे. तो लहान आहे, त्याच्यावर कोणती जबाबदारी नाही, त्यामुळे त्याला बाहेर पाठवलं. मी देखील हाच विचार करून शांत राहिलो की मी मोठा आहे, घराची जबाबदारी माझ्यावर आहे. परंतु आईचं वागणं दिवसेंदिवस खराब होऊ लागलं होतं. लग्नाच्या नंतर तर माझी आई चित्र विचित्र काहीतरी करू लागली. मला शीतलवर देखील खूप राग यायचा. मी तिचा नवरा होतो आणि याचमुळे ती माझ्या घरात होती, परंतु नेहमीच माझ्या आईच्या पदराखाली असायची. एका मित्राच्या घरी फक्त जेवणासाठी जायचा यावर इतका तमाशा झाला, यामुळे तर मी अगदीच विचारात पडलो होतो. मी रागाने घराच्या बाहेर निघालो आणि माझ्या मित्राच्या घरी गेलो. माझा मित्र हैराण होऊन बोलू लागला, वहिनीला का नाही घेऊन आलास? आम्ही तर सगळी तयारी केली आहे. मला खूपच लाज वाटत होती. मी त्याला म्हणालो की शीतलची तब्येत ठीक नव्हती,
त्यामुळे मी एकटा निघून आलो. माझा मित्र मला हैराण होऊन पाहू लागला. तो मला बसून माझ्यासोबत बोलू लागला. काय झालं मला सांग पहिल्यांदा. तर मी त्याला टाळण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला देखील कदाचित माझ्या डोळ्यांमध्ये खरं काय हे समजलं होतं की नक्कीच काही ना काही प्रॉब्लेम आहे. तो बोलू लागला, काही ना काही प्रॉब्लेम नक्कीच आहे. मला असं वाटलंच होतं की तुझं लग्न झाल्यापासून काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहे. तू मला खुश दिसत नाहीस. मी माझ्या मित्राच्या बोलण्यामुळे मान खाली घालून बसून राहिलो. मी त्याचं बोलणं अजून टाळू शकत नव्हतो. मी खरंच माझ्या लग्नामुळे खुश नव्हतो. हे लग्न माझ्यासाठी आता एक ओझं बनून राहिलं होतं. माझ्या मित्राच्या प्रश्नावर माझ्या आतील राग अगदी उफाळून बाहेर आला होता. जो राग मी इतक्या दिवसांपासून माझ्या मनामध्ये दाबून ठेवला होता. मी माझ्या आईबद्दल आणि शीतलबद्दल त्याला सर्व काही सांगून टाकलं. आईचा तो अन्याय मला आईपासून दूर करत होता. माझा मित्र देखील हैराण झाला आणि बोलू लागला, तुझ्या आईचं वागणं अगदी विचित्र आहे. तुझ्या आईने तुला तुझ्या बायकोला समजवायला पाहिजे होतं. उलट तुझी आई तुझ्या बायकोला तुझ्यापासून लांब करत आहे. मी शांतपणे बसून त्यांचं बोलणं ऐकत होतो. मी कधीच माझ्या आईबद्दल हे असं ऐकून घेत नव्हतो, परंतु आज मला माझ्या आईवर खूप राग येत होता. माझा मित्र बोलू लागला, मला तर तुझ्या परिस्थितीवर हसू येते. तू कसा नवरा आहेस. तू स्वतःच्या बायकोला ताब्यात ठेवू शकत नाहीस. एकाच बेडवर झोपून देखील तू तिला हात देखील लावला नाहीस. मला तरी विश्वास बसत नाही की तू असं काही इतक्या रात्री तिच्याशिवाय घालवले आहेस. तो हसून बोलू लागला, तू स्वतःच बोलतोस की बायको अल्पवयीन आहे आणि स्वतःच्या अल्पवयीन बायकोला सांभाळू शकत नाहीस. मी त्याला म्हणालो की मला काहीतरी सल्ला दे की मी काय करू जेणेकरून माझी बायको स्वतःहून माझ्या प्रेमासाठी अगदी तडफडेल आणि माझ्याजवळ येईल. माझं बोलणं ऐकून तो विचारात पडला. त्याचं लग्न झालं होतं. मी म्हणालो, काहीतरी असा मार्ग सांग ज्यामुळे शीतल स्वतःहून माझ्याकडे प्रेम करू लागेल आणि स्वतः माझ्याजवळ येईल. परंतु तो एक विचित्र सल्ला मला देऊ लागला. मी त्याच्या त्या बोलण्यावर घाबरलो. मी म्हणालो, नाही, मी असं करू शकत नाही. तो बोलू लागला, जर तू घाबरलास तर तुझी बायको अशीच नखरे करत राहील. ती एक विवाहित आहे, कोणी लहान मुलगी नाही. तुझ्या आईचं प्रेम तर सांगते की ती पूर्ण आयुष्य तुला असं तडफडत ठेवल. मी देखील विचारात पडलो. त्या दिवशी मी घरी पोचलो तेव्हा शीतल खोलीमध्ये झोपली होती. मी तिला पाहू लागलो. आता माझ्या त्या अधीरपणावर मी नियंत्रण मिळवू शकत नव्हतो. आमच्या लग्नाला 4 महिने होणार होते. ती तिच्या घरातल्या वाईट वातावरणामध्ये वाढलेली साधी मुलगी होती. खोलीच्या त्या मंद प्रकाशात तिचं ते सौंदर्य मला वेड लावत होतं. मी लगेचच खोलीतून बाहेर निघालो. आईच्या खोलीत गेलो. आई माझीच वाट पाहत होती. मला म्हणाली, कुठे निघून गेला होतास. कधीपासून तुला फोन करते. मी म्हणालो, मित्राकडे गेलो होतो. आई बोलू लागली की उद्या रविवार आहे, त्यामुळे तुझ्या बहिणींना मावशीच्या घरी जायचं होतं, परंतु तू आला नाहीस. त्यामुळे मी प्रवीणला सांगितलं, जो माझा चुलत भाऊ होता. मी माझ्या मित्राचा बहाणा सांगितला. माझ्या मित्राचा प्लॅन माझ्या डोक्यामध्ये चालू होता. प्लॅन चांगला होता. संधी देखील चांगली होती. घरामध्ये बहीण देखील नव्हत्या. मी माझ्या आईला विचारलं, तू जेवली. आई बोलली, मी जेवली आहे. मला भूक सहन होत नाही आणि तुझी बायको देखील जेवली आणि आता झोपली आहे. तिला झोपण्याची इतकी घाई होती की मला दूध द्यायची देखील विसरून गेली. मी अजूनपर्यंत औषध घेतले नाही. मी लगेचच उठून उभा राहिलो. मी म्हणालो, मी तुला आता दूध गरम करून देतो. तू औषध घेऊन आरामात झोप. मित्राच्या प्लॅननुसार मी दुधामध्ये झोपेचे औषध टाकले आणि ते दूध माझ्या आईला दिलं. माझ्या आईने औषध घेतलं आणि गाढ झोपेत गेली, कारण की दुधामध्ये झोपेचं औषध दिलं होतं. मी अगदी आरामात माझ्या खोलीत गेलो. माझ्या उठण्यावरती ती एकदम घाबरून गेली. ती नेहमीप्रमाणे घाबरली आणि माझ्यापासून लांब जाऊ लागली. लगेचच आई आई असं ओरडू लागली. मी लगेचच पुढे जाऊन तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तसंही जरी तिने आरडाओरडा केला असता तरी काय फरक पडला असता. काहीच फायदा नव्हता, कारण की माझी आई तर गाढ झोपेत गेली होती. तिचा आवाज ऐकणारा कोणीच नव्हता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा. तसेच यापुढील कथा तुम्हाला पुढच्या आणि शेवटच्या भागात नक्कीच ऐकायला मिळेल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.